Jai Jagannath Swami, Jai Jagannath.
गोपाल कृष्ण भगवान की सामवेद भक्त की हरे कृष्ण। तर सगळ्यांचं आजच्या ह्याच कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। तर आता आपण क्लास चालू करूया। ओमज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरवे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मराठी हिंदी कुठली भाषा? मराठी करायचं हिंदी नाही आम्हाला येतंय, मला 7-8 भाषा आहेत। सगळे मराठी चला। आमची माती आमची माणसं ठीक आहे ओके हरे कृष्णा। तर इकडे तोंड करून बसा। इकडे बघ, इकडे काय चाललंय? इकडे तोंड करून बसा मुलांनी। हा चालेल। तर आजचा जो टॉपिक आहे तर त्याला म्हटलेलं आहे आपल्या जीवनाचं, हे हिंदीमध्ये इकडे येईल तर मराठीमध्ये मी सांगेन। आपल्या जीवनाचं परम लक्ष्य, आपल्या जीवनाचं परम लक्ष्य काय असलं पाहिजे, तर आज त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। तर सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं नाही जात, इकडे लक्ष द्या। तर इकडे तुम्हाला माहिती भेटेल। इकडे बघता हे भौतिक जगत आहे, अरे नको एवढी लाईट फार आहे। इकडे बघता हा साधू माणूस आहे, एक माणूस इकडे घरचा माणूस मेला, ठीक आहे। घरचे लोक हे करायला शोक करायला, परंतु ह्या माणसाला माहिती आहे की हे जी आत्मा कुठेतरी गेली, ठीक आहे। एक व्यक्तीची जेव्हा मृत्यू होते त्याची आत्मा निघून जाते, शरीर तिकडेच पडून राहते। कुठल्या पण डॉक्टरला बोलवा तो त्याला काही जीवन करू शकत नाही। तर ह्या जगाच्या पलीकडं ही सीडी आहे। तर एक असं जग आहे जो शाश्वत आहे, असं पण एक जग आहे जिकडं आपलं भगवंताचा संबंध आहे। आपण म्हणतो ना आमचं तुमचं जमलं, काय जमलं, थोडंफार इकडं जमलं, परंतु आपले खरे आई वडील आहेत ते भगवंत आहे, ठीक आहे। तर आज आपल्याला संक्षिप्तमध्ये गीतेमध्ये भगवंताने ह्याच्याबद्दल काय सांगितलंय ती माहिती आपण देऊया। तर मनुष्य जीवनाचं लक्ष्य म्हणजे काय हे लक्षात घ्या। बघा, मनुष्याला जिज्ञासा केली पाहिजे। इकडं आजच्या कार्यक्रमामध्ये पशु पक्षी आले काय, आणि शेळी मेंढी कुत्रे नाही का, ते जिज्ञासा करू शकत नाही, ठीक आहे। तर तुमच्या घरी समजा कुत्रा पण आहे, मांजर आहे, त्याला ताप आला, ते काय म्हणताय की मला ताप आलाय डॉक्टरकडे घेऊन चला, नाही आपण म्हणतो ना। तर आपण जिज्ञासा करू शकतो, ठीक आहे। पशु त्यांना फक्त 4 वस्तू सीमित आहे, त्यांना पण बुद्धी आहे, ठीक आहे। परंतु माणसाला शास्त्रात उल्लेख केलेला आहे की अथातो ब्रह्म जिज्ञासा, वेदांत सूत्रमध्ये पहिला श्लोक आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा। म्हणजे ह्या मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाने जिज्ञासा केली पाहिजे, मी कोण, कुठून आलो, माझं भगवंताचा संबंध काय, थोडं पुढे जाणार। अगर अशी आपण ही जिज्ञासा केली नाही तर आपलं जीवन व्यर्थ गेलं। तर आपल्या जीवनाची खरी समस्या काय आणि त्याला समाधान काय पुढे आपण सांगू। मग पुढं सगळे जो दुःख स्थायी ह्यातून आपण मुक्ती कसं प्राप्त करू शकतो, शाश्वत आनंद, शांती आणि सुखमय जीवनचा मार्ग काय आहे,
ठीक आहे. और ह्याच्या अतिरिक्त आपल्याला हे पण जिज्ञासा केली पाहिजे, प्रत्येक वस्तूचं कारण आणि निर्माता कोण. आता जसं हे मंदिर कोणी बनवलं आपल्याला माहिती आहे, कोणीतरी बनवलं, ठीक आहे. तशाच प्रकारे समस्त जड आणि चेतन वस्तूमध्ये काय फरक आहे आणि ह्या भौतिक जगाच्या पलीकडे काय आहे काय. तुम्ही रात्री आकाशामध्ये बघता एवढे काही नक्षत्र आहेत, बरं आपल्या डोक्यावरती पडत नाही, ठीक आहे. तर वर पण असं कुठलं जग आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर आज आपण ह्यांच्याबद्दल थोडी चर्चा करूया. तर जसं मी सांगितलं की सकारात्मक एवं अर्थपूर्ण अस्मितेच आपल्याला हे शोध केलं पाहिजे. तर वेदांत सूत्रमध्ये म्हटलेलं आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे ह्या जगामध्ये थोडंपण एक श्लोक येत आहे आनंदमय अभ्यासा. तर ह्या जगामध्ये कुणालाच वाटत नाही की त्याला म्हातारं झालं पाहिजे. हर एक व्यक्तीला मनात हे असते की मला आयुष्यभर जवान तंदुरुस्त चुस्त असलं पाहिजे. तसं काय होत नाही. परंतु इकडे काय म्हटलेलं आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे काय आपल्याला जिज्ञासा केली पाहिजे. तर आपण बघतो जसं शास्त्रात म्हटलेलं आहे की एका व्यक्तीला गुरुकडे गेलं पाहिजे. तस्मात् गुरु प्रपद्यन्ते जिज्ञासु श्रेय उत्तम. तर अगर एका व्यक्तीने जिज्ञासा केलेली त्या व्यक्तीला कृपण म्हटलं जातं. कृपण म्हणजे कंजूस. दोन शब्द आहेत, एक ब्राह्मण आणि कृपण. ब्राह्मण म्हणजे ज्याला ब्रह्माचं आत्म्याचं ज्ञान आहे आणि जो व्यक्ती कृपण आहे त्याला कंजूस. एक कथा सांगूया. तर एक पुराणमध्ये कशी कथा येते की एका गावामध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव कैलाश होतं. तिकडे कोणाचं नाव कैलाश आहे तर माफ करा. तर एक दिवशी त्याचे वडील वारले. तर त्याने काय विचार केला की एवढं खर्च येत आहे, अंतिम क्रिया करायचं, बाजूला गंगा आहे, रात्री गंगेमध्ये घालून टाकूया, ठीक आहे. तशी रात्र झाली, वडिलाला खांद्यावरती घातला, तर गंगेकडे घेऊन चालला होता, नदीमध्ये घायला. तर भगवंत त्यांना माहिती आहे की कुणा काय कोण करतोय काय करतोय. तर भगवंताने विचार केला चला याला आपण बघूया, याला काय काय म्हणजे एवढा हा कंजूस काय. तर भगवंत एका ब्राह्मणच्या रूपमध्ये आले समोर. म्हणजे अरे काय राव तुमच्या वडिलांना कुठे घेऊन चालला. म्हटलं नदीमध्ये घालायला. असं का करता, त्यांचा अंतिम संस्कार करा, तुम्हाला नाही जमत मी करतो, मला सगळे विधी माहिती आहे. तर त्याने म्हटलं बघा मला पैसे नाही खर्च नाही करायचे. तर या ब्राह्मणने म्हटलं चला 1000 रुपये द्या. म्हटलं नाही एवढं खर्च नाही होऊ शकत. तर लास्टला त्याने म्हटला 1.25 रुपये मी देईन. किती रुपये देईन. आजकाल 4 आणि चालत नाही, ठीक आहे. तर त्याने म्हटलं बघ 13व्या दिवशीच्या नंतर यायचं, 14व्या दिवशी. तर अशा प्रकारे 13 दिवस संपले. 14व्या दिवशी सकाळी पत्नीला म्हटलं जा बघ कोण आलंय. तर पत्नीने जाऊन बघितलं. म्हटलं कोणी ब्राह्मण आले, मग दक्षिणा मागायला आले. तर म्हटलं जा त्याला सांग मी घरी नाही. आता पतिव्रता बायको होते, त्याने जाऊन म्हटलं मालक घरी नाही. दुपार झाली, संध्याकाळ झाली. बायकोला म्हटलं जा बसलाय. तो बसलाय का गेला, निघून गेला. तर बायकोने हळू दरवाजा खोलून बघितलं, तो ब्राह्मण तिकडेच बसलाय, ठीक आहे. आता ह्याच्या मनात विचार आला ते आता 1.25 रुपये कसं वाचवायचं. तर रात्रीचे 10 वाजले. बायकोला म्हटलं बघा तो गेला का आहे. तर बायकोने दरवाजा खोलून बघितलं, तिकडेच बसलाय ब्राह्मण. तर आता ह्याने काय म्हटलं बायकोला तुला आता एक ढोंग करायचं. ढोंग म्हणजे कळते ना, मी जसं सांगतो तसं करायचं. तर त्याने त्याच्या बायकोचं कुंकुम काढला, बांगड्या फोडला. म्हटलं आता तू जाऊन दरवाजाकडे रड, माझा नवरा मेला. तो घाबरून पळून जाईल. बघा जगामध्ये लोक काय काय ढोंग करतात. तर त्या बायकोने जाऊन तिकडे ढोंग केलं, रडायला लागली. तर हे भगवंत होते, त्यांना माहिती आहे खरी घटना काय आहे. तर त्याने म्हटलं त्याचं वडिलांचा अंतिम संस्कार केलं, मी ह्याचं पण करतो फ्रीमध्ये. तर तो ढोंग करत होता, लबाड लांडगं ढोंग करतोय. त्याला घातलं खांद्यावरती. तर स्मशानमध्ये घेऊन गेले. तर त्याचं पायरी सगळं काही बनवलं. जसं त्याच्या डोक्याला आग लावणारच होते, तो उडी मारून खाली आला. म्हटलं अरे रे मी गेलो नाही, ढोंग करतो तो, माफ करा. तर आता भगवंतांना वाटलं अरे काय माणूस आहे, 1.25 रुपये वाचवायला एवढं ढोंग करतोय. तर भगवंताने आपलं विष्णू रूप दाखवलं, चतुर्भुज. म्हटलं मी तुझ्यासारखं कंजूस बघितलं नाही. कंजूस मक्की चूस.
हा कोणाला माहिती आहे कंजूस मक्की ज्यूस म्हणजे? एक कोणतरी सेठजी होता, पुढे सेठजी आहे तर माफ करा, तर एक दिवशी त्याच्या बायकोने त्याला एक गरम गरम एका ग्लासमध्ये दूध आणून दिलं, तर त्यात एक माशी पडली होती. तर बायकोने म्हणले माशी पडली, मी दुसरं दूध घेऊन येतो. त्याने म्हटलं एक नाही इकडे दे ग्लास. तर ग्लास घेतला, त्या माशीला काढला, त्याला थोडी शाय लागली होती, शाय म्हणजे दुधाची, तर ती शाय खाल्ला त्याने. माशीला खाल्ला नाही, शाय खाल्ला. त्याला म्हणतात कंजूस मक्की ज्यूस. चालेल. तर भगवंताने म्हटलं ठीक आहे, तू काय पण आशीर्वाद माग, तुला मी द्यायला तयार आहे, ठीक आहे. तर ह्याने काय म्हटलं, बघा किती मूर्ख होता. त्याने काय म्हटलं, मला ते 100 रुपये माफ करा की. बघा किती किती छोटी बुद्धी आहे. म्हटलं असतं की मला बंगला द्या, वैकुंठला घेऊन चला, ठीक आहे. तर भगवंताने काय पण इच्छा पूर्ण केली असते. तर ह्या जगामध्ये जो व्यक्ती जिज्ञासा करत नाही आपल्या जीवनाचं, आपलं लक्ष काय असलं पाहिजे, त्याला म्हटलं जातं कंजूस मक्की ज्यूस, ठीक आहे. तर इकडं बघता पहिला भारतामध्ये सगळ्या आपण लेकरांना काय करायचे, ते गुरुकुलला पाठवायचे. तर भागवतमध्ये उल्लेख दिलेला आहे की जसं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ते आपल्या मुलांना गुरुकुलला पाठवायचे. तर 12 वर्षापासून 15 वर्षापर्यंत ते मुलं शिकायचे. आजकाल 3 वर्षाचं झालं इकडं बालवाडी काय काय मुलं पाठवतात माहिती नाही, परंतु अगोदर काय करायचे 7-8 वर्षानंतर शाळेला पाठवायचे. तर तिकडं मुलं शिकायची, मग नंतर घेऊन घरी येऊन आपलं वडिलांचा व्यवसाय करायचे, ठीक आहे. तर भागवतमध्ये एक फार सुंदर श्लोक येत आहे पहिल्या स्कंदमध्ये, धर्मस्य अपवर्गस्य नार्थोपकल्पते नार्थस्य धर्मेकांतस्य कामो लाभाहि स्मृत. तर ह्याचा अर्थ आहे की आपण जो पण धर्मचं पालन करतो, प वर्ग, आता सगळ्यांना माहिती आहे प प फ भ म प वर्ग. आपण जो मराठी शिकतो, जेवढे पण भाषा आहेत ह्या जगामध्ये, संस्कृत जो आहे ती सगळ्या भाषांची आई आहे, ठीक आहे. संस्कृत मधून विदेशी जेवढे पण भाषा आहेत ते पण संस्कृत मधूनच निघाले. हा, तर ह्यात काय म्हटलेलं आहे की धर्मचा अर्थ आहे म्हणजे आपल्याला प वर्ग, धर्मस्य अपवर्गस्य. प वर्ग आणि अपवर्ग म्हणजे, आता बघा प म्हणजे काय, परिश्रम. आजकाल 18 घंटे लोक काम करतात, ठीक आहे. मग आपण थांबतो, ते फेड म्हणजे तोंडात हे येते ना, बैलांच्या घोड्याच्या तोंडात, त्याला फेड म्हटलं जातं. मग भ म्हणजे व्यर्थ. एवढं सगळं काही गाडी बंगला बनवलं, मृत्यूच्या वेळी आपल्या बरोबर आपले गावचे लोक, आपली बायको, मुलं, परिवार कोण जाणार नाही. आय बी अकेला जाय बी अकेला. भय, गव्हर्नमेंट रेट छापा मारेल. प मृत्यू, अचानक मृत्यू झालं. राम नाम सत्य है, सत्य 100%. तर असं शास्त्रात म्हटलेलं आहे की आपण मृत्यूला विसरू शकतो, परंतु मृत्यू आपल्याला विसरणार नाही. जसं तुम्ही भाड्याने कुठं राहता, तर तुम्हाला असं वाटेल की मालक ह्या महिन्यात विसरला असणार पाहिजे घ्यायला, नंतर केव्हा तरी म्हणेल नाही तुमचं भाडं काढा, आहे की नाही, चला. परंतु मृत्यू विसरणार नाही. आपण विसरलो तरी मृत्यू विसरणार नाही. तर इकडे काय म्हटलेलं आहे की धर्मस्य अपवर्गस्य, म्हणजे धर्मचा अर्थ काय आहे की आपल्याला प वर्ग म्हणजे ह्या जगाच्या पलीकडं असं एक जग आहे जिकडं आपलं एक शाश्वत संबंध आहे. तर भागवत मध्ये एक श्लोक येत आहे, मुक्ती हित्वा अन्यतर रूपम स्वरूपेन व्यवस्थित. मुक्ती म्हणजे काय, आपण दररोज आरशामध्ये जो आपलं तोंड बघतो ते खरं आपलं काय शरीर नव्हे, आपलं एक सिद्ध स्वरूप आहे भगवत धाममध्ये. आपले एक म्हणजे असं शरीर आहे, त्या शरीरामध्ये काय रोग विकार काही असलं एक शरीर आहे. तर ते शरीर आपल्याला प्राप्त केलं पाहिजे. तर भागवतच्या 5व्या स्कंदामध्ये एक राजा ऋषभदेवची कथा येते. तर त्यांचे 100 मुलं होते. जो पहिला मोठा मुलगा होता त्याच्या नावाने ह्याला आपल्याला भारतवर्ष, आता आपलं इंडियाचं नाव भारत म्हणायचं, कोणी इंडिया म्हणायचं नाही, सगळ्यांना माहितीये. तर ऋषभदेवनी आपल्या मुलांना काय म्हटलं की आपल्या डुकरासारखं गाढवासारखं जास्ती घोड्याची गरज नाही. आपल्याला काय केलं पाहिजे, तपस्या केलं पाहिजे आणि भगवत धामला गेलं पाहिजे.
तर ह्या जगामध्ये आपण बघतो सगळ्या प्राणीमध्ये सगळ्यात मूर्ख प्राणी म्हणजे कोण? गाढव. हा गाढव म्हणजे हिंदीला गाढव मध्ये म्हणतात गधा. गधा म्हणजे ज्याला काय, ज्याच्या डोक्यात काय जात नाही. आता बघा कुठं पण बघा की सगळीकडे गवतच गवत आहे, तर गाढवाला ढोबीकडं दुसरीकडे काम करायची गरज आहे काय? असं बघायला गेलं तर त्याला काही गरज नाही. परंतु तेवढी पण गाढवाला बुद्धी नाही, त्यामुळे त्यांना गाढव म्हटलं जातं. परंतु आपल्या शास्त्रामध्ये गाढवाला पण छान नाव दिलेलं आहे, वैशाख नंदन. किती छान नाव आहे वैशाख नंदन. म्हणजे गरमीमध्ये गाढव इकडं तिकडं उड्या मारत असतोय. मी किती सांगू, मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. तर वैशाख मास मध्ये गाढव जे आहेत जिकडे पण बघतात त्यांना फार आनंद होतोय. त्यांना काय वाटतंय की अरे मी भरपूर गवत खाल्लं, भरपूर गवत खाल्लं. आणि त्याचं एक पुराणामध्ये कथा येत आहे, एक वेळा एका गाढवाचं आणि एक वाघाचं एक हे झालं, म्हणजे आपसमध्ये एक चर्चा झाली. तर वाघ म्हणत होता गवत हिरवं असतंय. कसं असतंय? गाढव म्हटलं नाही, गवत पिवळं असतंय. तर दोघांचं आर्ग्युमेंट. तर म्हटलं चला जंगलच्या राजाकडे जाऊया. तर जंगलचा राजा सिंह आहे, त्याच्याकडे गेले दोघं. मग त्याने दोघांनी आपलं आपलं प्रश्न ठेवलं. मग त्याने काय हे म्हटलं सिंहने, बघा ते गवत आहे पिवळं असतं. तर गाढव फार खुश झाला, तो ह्याव 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 करत गेला. पण त्या वाघाने सिंहाला विचारलं, अरे तुम्ही गाढव त्याचं म्हणजे त्याच्या नावाने कसं डिक्लेरेशन दिला, त्याच्या नावाने कसं कबलनामा दिला? तर त्या सिंहाने या वाघला काय म्हटलं, अरे तू कशाला गाढव बनतोस? तू वाघ आहेस, तू स्वतःला का विसरलास की तू वाघ आहेस? कळतं की? तर आज या जगामध्ये आपण बघतो की लोक आपल्या मुलाला शाळेला पाठवतात. ते शाळेमध्ये एक डिग्री घेऊन मग आपल्याला एवढे पैसे खर्च करून परत एक नोकरीसाठी फिरायला लागते. पहिला असं होत नव्हतं. पहिला मुलं आपले आई वडील जे करायचे नंतर ते कार्य पुढे सांभाळायचे. परंतु आजकाल एका लेकराला तुम्ही डॉक्टर इंजिनियर काय पण बनवा, मग त्याला एका नोकरीसाठी कुत्र्यासारखं इकडे तिकडं, जो कुत्रा त्याचा मालक नाही आणि त्या कुत्र्याला काय गली गलीमध्ये भटकायला लागतंय. आजकालच्या लेकरांना पण नोकरी घेऊन म्हणजे एक डिग्री घेऊन नोकरीसाठी इकडं तिकडं खटपट करायला लागतं. तर आता शास्त्रात काय म्हटलेलं आहे, अंधकार मधून आपल्याला प्रकाश मध्ये गेलं पाहिजे. आता समजा आपल्याकडे लाईट नसलं असतं तर काय अंधकार असलं असतं. तर ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युम मा अमृतम गमय ओम शांती शांती शांती. तर जिकडं भगवंत आहे, कृष्ण सूर्य समान जहां कृष्ण तहां नाही माया अंधकार. तर जिकडं भगवंत आहे तिकडं कवाच अंधकार होणार नाही. तर आपण भगवंताला दीप कशाला दाखवतो? काहीतरी कारण आहे. आता तुम्हाला कोणाला प्रश्न करणार तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आपण जो भगवंताला दीप दाखवतो त्याच्या पाठीमागे काहीतरी एक शास्त्रीय कारण आहे. आपण भारतामध्ये आपले तिलक लावतो, कुंकुम लावतो, हे पण एक शास्त्रीय ह्याचं एक हे आहे. भगवद्गीतामध्ये भगवंत काय म्हणतात, ज्ञान विज्ञान सेतुम यज्ञात्मा मोक्षसे अशुभान. तर भगवंतांना आपण दीप दाखवतो त्याचा अर्थ आहे की हे भगवंता मला तुम्ही अज्ञानमधून बाहेर काढा. कशातून बाहेर काढा? अज्ञान. तर आपल्यामध्ये भगवंताने आपल्याला एक विवेक ज्ञान दिलेलं आहे. विवेक ज्ञान म्हणजे तुमच्याकडे एक लहान मुलगा आहे 1-2 वर्षाचा, त्याला काय पण द्या तो तोंडात घालणार. खास करून एक वर्षाची मुलं असतात, 1 वर्षापर्यंत काय पण द्या त्याला तो काय करणार, तोंडातच घालणार. त्याला अन्नमय कोश म्हणतो. अन्नमय म्हणजे त्याला त्यातच काय पण द्या त्याला ते एक म्हणजे हॅबिट झाले तोंडात घालायचं. परंतु इकडे शास्त्रात काय म्हटलेलं आहे की आपण जो भगवंताला दीप दाखवतो तर त्यात आपले आपण भगवंताने अनुरोध करतो की मला तुम्ही अज्ञानमधून बाहेर काढा. त्यामुळं वेदांत सूत्रमध्ये ते म्हटलेलं आहे की एका व्यक्तीने जिज्ञासा केलं पाहिजे. आता शाळेमध्ये लेकरं जातात, अगर यांनी अभ्यास केला नाही, जिज्ञासा केली नाही, मग ते काय परीक्षा लिहू शकत नाही, फेल होणार. तर आपल्याला म्हणजे अंधकार मधून प्रकाश मध्ये गेलं पाहिजे. त्याचा हे अर्थ आहे. हे बृहद आरण्यक उपनिषद मध्ये ह्याचा उल्लेख दिलेला आहे.
की जेव्हा आपण भगवंताकडे जातो तर आपल्याला भगवंताला एक प्रार्थना केली पाहिजे की मला तुम्ही विवेक ज्ञान द्या, मला अंधकार मधून प्रकाश मध्ये घेऊन जा, असं आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. तर आज आपण बघतो, आपण आपल्या लेकराला काय म्हणतो, तुला इंजिनियर, IT, डॉक्टर, नेता, अभिनेता, काय काय. मुलांना आजकाल लहान असतानाच ब्रेन वॉशिंग करतात. हाँ पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, पता नहीं क्या करेगा. तर भारतामध्ये आजच्या दिवशी 7 लाख करोड एज्युकेशन मध्ये खर्च करतात. किती? संपूर्ण भारतामध्ये. तर NETच्या एक्झाम मध्ये 6 लाख मुलं अपेअर होतात. NET त्यात केवळ 20,000 मुलं, 6 लाख मध्ये 20,000 मुलं उत्तीर्ण होतात, पास होतात. तर 6 लाख म्हणजे भाग झाले. तर इकडं आपण बघतो की आज लोक जगामध्ये प्रत्येक माणसाच्या शहरामध्ये जो माणूस राहतो त्याच्या मनामध्ये 10 ते 50,000 विचार येतात. तर ह्यात सकारात्मक फार कमी, जास्तीत जास्त नकारात्मक ते विचार येतात. तर इकडं एक व्हिडिओ बघा. तर एका व्यक्तीला काय वाटते की मला हे पाहिजे ते पाहिजे. तर बघा ह्याला काय काय ह्याच्या मनात विचार, मला चांगलं घर पाहिजे, चांगली बायको पाहिजे, त्याच्यासाठी लिपस्टिक हे ते, मग ट्रॉफी, मग मुलाचं अभ्यासासाठी लोन, मग घरचे फर्निचर हे ते, TV पाहिजे, लेटेस्ट गाडी पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय वाटतंय की मला हे सगळं पाहिजे, तर काय होणार, आपल्याला एक तणाव होणार. ठीक आहे. तर ह्यातून काय होतंय की एका माणसाला एक डिप्रेशन होतंय. डिप्रेशन म्हणजे आम्ही कसं घर चालू शकतो. तर त्यामुळे आजकाल लोक ज्यांना जास्ती पगार मिळते त्यांना जास्ती लोन पण भेटते. मग नोकरीतून बाहेर काढलं तर काय, चला आत्महत्या करून घ्या. तर आपलं मन केव्हा संतुष्ट होणार नाही. एक अशी पुराणामध्ये कथा येते, एक वेळा एक भिकारी नारदमुनीकडे आला, भिक्षांती खोपडी घेऊन. तर नारदजींनी म्हटलं, अरे मी साधू आहे, तो कुबेरकडे जा. तर तो कुबेरकडे गेला. कुबेरने त्याला 2 सोन्याचे सिक्के घातले त्या खोपडीमध्ये. बघता बघता ते गायब झाले. मग आणि 2 घातले. असं दिवस संपून गेलं. तर कुबेरचं सगळं भंडारा खाली झाला. संध्याकाळी नारदने विचार केला, चला बघूया काय झालं. तर नारदजी आले, नारायण नारायण. तर कुबेरने म्हटलं, अरे कसल्या माणसाला पाठवला, हा तृप्तच होत नाही. तर नारदजीने ती खोपडी घेतली, त्यात एक सुराम होतं. म्हटलं बघा की माणूस केव्हा तृप्त होणार नाही. रावणकडे सोन्याची लंका होती, सगळ्या जगातल्या बायका होत्या, तृप्त होता काय. तर बली महाराजला वामनदेवने काय म्हटलं, जो व्यक्ती तो तृप्त नाही, समाधान नाही, त्याला 14 जगत भेटलं तरी तो गावात तृप्त होणार नाही, असं बली महाराजला वामनदेवने सांगितलेलं आहे. तर भारतामध्ये एक राजा आला होता, अलेक्झांडर द ग्रेट, मुकद्दर का सिकंदर, एक पिक्चर पण आलं होतं. ठीक आहे. हा भारतामध्ये फार मोठी सेना घेऊन आला होता. तर एक दिवशी त्याने जिकडे तंबू घातला होता त्याच्या तंबूमध्येच कोण एक चोर घुसला. तर त्याच्या शिपाईने त्याला पकडलं, त्याच्या समोर घेऊन आले. तर त्याने काय म्हटला, इसका गळा काढतो, ह्याचा गळा काढ. तो चोर जरा धाडस होता, मला बोलायचं आहे. त्याने काय म्हटलं की तू चोर, मी पण चोर, तू मोठा चोर, मी लहान चोर, माझी मजबुरी आहे, एकटा फिरतो, काहीतरी छोटं मोठं चोरी करतो, तुझ्याकडे सेना आहे, तू जग लुटतोस. तर राजा फार बुद्धिमान होता. त्याने म्हटलं, हा खरं बोलतो, सोडून द्या त्याला. मग त्या चोराने काय म्हटलं, तू भारतामध्ये आलास तर भारतामध्ये तुला फार काही साधू संत भेटतील, काहीतरी आत्मसाक्षात्कार करून घे. तर त्याने एका सैनिकला म्हटला, जा रे एका साधूला घेऊन ये, साधू माणसाला. ते गावच्या माणसाला त्याने विचारलं, मला साधू कुठं भेटतील. तर गावच्या लोकांनी म्हटलं, गावच्या बाहेर नदी आहे, नदीच्या झाडाखाली तिकडं साधू बसलेला असतात. तर तो सैनिक तिकडे गेला. तर त्याने जाऊन म्हटला की आमच्या राजाला तुम्हाला भेटायचं आहे. तर त्याने म्हटलं, ठीक आहे, इकडे घेऊन या राजाला. तर ह्याने म्हटलं, नाही ते राजा आहेत ना, तुम्हाला तिकडे जायला लागणार. तो त्याने काय म्हटलं, जरूरत किसकी है,
जसं आपल्याला का बरं, तर आपल्याला डॉक्टरकडे जायला लागतंय, डॉक्टर आपल्याकडे येणार नाही, ठीक आहे. तर सैनिक मग राजाकडे गेला, म्हटला साधू तर भेटला, परंतु तो म्हणतोय तो काही येणार नाही, तुम्हाला तिकडे जायला लागणार. तो एकदम खवळला, उसकी हिम्मत, चला घोड्यावरती बसून तिकडे आला. मग सैनिकला म्हटला जा त्याला सांग मी आला इकडे आलोय, इकडे ये. ते सैनिक जाऊन म्हटलं आता आमचे राजा इथपर्यंत आले, कमीत इथलं तरी या. तर त्याने म्हटलं नाही त्याला इकडं बोलव. तर आता हा एवढं खवळला, तलवार काढला आणि तिकडं म्हटलं तुझं मी मानस कापून टाकतो. तर त्याने काय म्हटलं, आओ मेरे दासों के दास, म्हणजे त्याने काय म्हटलं की बघा आता तुला काम क्रोध लोभ हे सगळे तुझे अनर्थ आहेत, ते तुला काय करायला पिसाळ आहे, तुला म्हणजे मूर्ख करायला, तर त्यांना मी माझ्या पायाखाली बांधून ठेवलं. तर राजाला एक साक्षात्कार झालं. हा, तर मग तो प्रणाम करून आपल्या देशाला निघून गेला. जेव्हा म्हातारा होऊन तो मरणार होता अलेक्झांडर, तर त्याचे भरपूर काही वैद्य होते, ते काही करू शकले नाही. तर त्याने मंत्रीला काय म्हटलं, उद्या माझी जेव्हा अंतिम यात्रा निघेल तर माझे दोन्ही हात असं खाली ठेवायचे, उघडे. लोक अगर विचारतील असे हात खाली का सोडला उघडे, तर त्यांना म्हणा हा राजा होऊन पण एवढा मूर्ख होता, ह्याला हे माहिती नव्हतं की मी खाली आलो होतो, खाली हात मला जायचं आहे. तर शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे की एक व्यक्ती ह्या जगामध्ये सगळं काही करतो, परंतु जेव्हा त्याची मृत्यू होते, त्याची बायको दरवाजापर्यंत येणार, गावचे लोक स्मशानपर्यंत येणार, शरीर चितापर्यंत, मग नंतर त्याला महाभारतमध्ये उल्लेख दिलेला आहे की त्यांनी ह्या जगामध्ये कसं तो जगलाय, त्यांनी काय पुण्य केले, त्याच्यानुसार ते यमदूत त्याला तसे घेऊन जाणार. ठीक आहे, धर्माने जगलाय तर त्याला चांगलं रथ मध्ये बसून आरामात घेऊन जाणार, अगर पाप केलेला आहे मग त्याला चांगलं काय छडीने मारत घेऊन जाणार. ठीक आहे. तर गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये राक्षसी प्रवृत्ती, एक व्यक्ती जो राक्षसी गुणाचा आहे तर त्याची भगवंत माहिती देतात. असं व्यक्ती काय विचार करतो, आज माझ्याकडे एवढं धन आहे आणि माझ्याकडे भरपूर काही अधिक योजना आहे, मी माझे पैसे स्टॉक मार्केटमध्ये घालून दुप्पट तिप्पट करीन. आता माझ्याकडे जो आहे भरपूर काही माझे कुणी लोक आहेत, भविष्यामध्ये माझं धन अधिक होईल, माझे शत्रू जे आहेत मी त्यांना मारून टाकणार, अन्य शत्रूंना पण मी मारून टाकणार, आणि सगळ्या वस्तूंचा मी स्वामी आहे, माझ्या आजूबाजूला माझे कुलीन संबंधी आहेत, माझ्यासारखं शक्तिशाली आणि सुखी कोणच नाही, मी यज्ञ करणार, दान देणार, अशा प्रकारे आनंदाने राहणार. अशा प्रकारे हे व्यक्ती अज्ञानवश मोहग्रस्त होऊन इकडं राहतात. तर असं गीतेमध्ये भगवान सांगतात जो अज्ञानमध्ये. तर आपल्याला आपल्या मुलांना लहान असतानाच त्यांच्यावरती संस्कार केलं पाहिजे. जे आमचे जे प्रूपाचे होते त्यांच्या वडील त्यांना लहान असताना मंदिरमध्ये घेऊन जायचे, मंदिरमध्ये. आता हल्ली मुंबईच्या एक आमच्या हॉस्पिटलमध्ये एक बाई पिसाळली, शिव्या घालत होते. एका भक्ताने म्हटलं कुणाला शिव्या घालता, म्हटलं माझे 2 लेकरं आहेत, एक मुलगी डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे, मला इकडं फेकून गेले. तर मग त्या भक्ताने काय म्हटलं, बघा तुम्ही त्यांना इंजिनियर आणि डॉक्टर बनवला, परंतु तुम्ही त्यांना तेव्हा तीर्थयात्रा मंदिरमध्ये वगैरे घेऊन गेला काय? नाही, हे सगळं आम्ही काय ह्यात काय विचार नाही, हे श्रद्धा ठेवत नाही. तर मग पशुपक्षी पण आपल्या मुलांना मोठं करतात, मग ते स्वतःच्या पायावरती उभा राहतात, ते आई वडिलांकडे बघत नाही. आणि तुम्ही त्यांच्यावरती काही चांगले संस्कार केले नाही, मग ते कशाला येते तुम्हाला बघायला? मग त्याला पटलं. तर अगर आपण आपल्या लेकरामध्ये लहान असताना चांगले संस्कार केले नाही, जसं एक वळू असते ना, लहान असताना त्या वळूला बैलगाडीमध्ये शेतामध्ये लावत नाही, तो काय होणार, सांड म्हणजे गद्याने, आणि तो फिरणार गावामध्ये, कुठं काय गाई बैल काय पण दिसेल त्याला करून त्याला मारायला लागणार. तर अगर आपण आपल्या मुलांवरती संस्कार केलं नाही, तसं एक हिंदीमध्ये म्हणणं आहे, जब बोए बबूल का बीज तो कहाँ पाएंगे आम. अगर आपण बबूलचं झाड लावलं तर आपल्याला काय आंब्याचे फळं भेटणार नाही, ते आपल्याला माहिती पाहिजे. तर आजच्या जगामध्ये आपण बघतो जास्तीत जास्त मुलं शिकलेले मुलांना त्यांना काय केलं पाहिजे तेच कळून येत नाही. भरपूर मुलं मॅट्रिक वगैरे करतात
परंतु आई वडील जबरदस्त म्हणत तुला डॉक्टर व्हायचं, तुला इंजिनियर व्हायचं, तुला IT व्हायचं, तुला लॉयर व्हायचं, बस अभ्यास कर गाडो बन. तर एक हिंदीमध्ये म्हणणं आहे की कौवा चले हंस की चाल तो खुद की चाल भूल गया. आज आपण मुलांना सेमी इंग्लिश इकडे तिकडे घालतो, त्यांना धड चांगलं मराठी पण येत नाही, चांगलं हिंदी पण येत नाही, ते इंग्लिश तर येतच नाही. तर मग काय फायदा आहे? आपल्याला आपल्या संस्कृतीवरती गर्व असला पाहिजे. ठीक आहे. तर इकडे बघा, प्रत्येक व्यक्तीला काय वाटतंय, इंग्लिश मध्ये म्हणतात होम स्वीट होम, आपलं गोड घर, चांगलं घर. ठीक आहे. तर एका व्यक्तीला काय वाटतंय की मी माझ्या घरामध्ये सुखालय, घरामध्ये ते पाळणं असतं ना, पाळण्यामध्ये आपण झोकाळा करतो ना, तर ते झोकाळा आपल्याला पुढे घेऊन जातंय काय, तिकडेच आपल्याला पुढे पाठीमागं करतंय. ठीक आहे. तर आजच्या लोकांचा विचार काय आहे, हे भौतिक जगत म्हणजे काय, इकडं आपण बरा आरामात सुखाने राहू शकतो असं वाटतंय. परंतु काय होतंय, आपल्या घरामध्ये कोणाचं मृत्यू होतंय, आपले कोणीतरी हे काय म्हणतात नातेवाईक असतंय, कोणाची तरी मृत्यू झाली, मग आपल्याला वाटतंय हे जग दुःखस्थान आहे. ठीक आहे. टॉक ऑफ 50-50. ठीक आहे. 50-50 म्हणजे काय झालं, कभी खुशी कम. ठीक आहे. असे पण विचाराचे लोक आहेत. तर इकडं बघता की अगर आपण विश्लेषण केलं ह्या जगामध्ये, आपल्या नियंत्रणाखाली काहीच नाही. आपल्या नियंत्रण म्हणजे काय, आपण कोणालाच कंट्रोल करू शकत नाही. ठीक आहे. तर जसं आपण जगलो, कर्मणा दैवी नेत्रेण जंतुर्देह उपपद्यते, पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम भज गोविंद. तर आपल्याला एक वेळ मनुष्य जन्म आपली म्हणजे हे निघून गेलं चान्स, तर आपल्याला जगण्याच्या योनीमध्ये भटकायला लागणार. मग परत एक वेळा जाऊन आपल्याला कित्येक लाखो वर्षानंतर मनुष्यजन्म भेटणार. तर भागवत मध्ये उल्लेख केलेला आहे की 13 साक्षी आहेत. किती? आपण घरी 1-2 CCTV लावू शकतो जास्तीत जास्त, परंतु भगवंताने 13 साक्षी बनवून ठेवले ह्या जगामध्ये. तर मृत्यूच्या नंतर यमराजी आपलं काही हिसाब किताब करणार. आता बघा, भौतिक जगामध्ये जो पण पशु पक्षी आहेत त्यांच्यामध्ये काय भेदभाव नाही. एक डुक्कर किती पिल्लं घालतंय, एक डुक्कर कमीत कमी 15-20, कुत्रे 7-8, मांजर 2-4. आपण बघतो की त्यांचे लेकरं 1000 जन्माला येतात, परंतु मनुष्यामध्ये आपण बघतो असे लोक आहेत ते जन्माला आल्यावर तेच धनी असतात. जसं महाभारतमध्ये उल्लेख दिलेला आहे की जो हे होते आपले महाभारतमध्ये पांडवांचे जे गुरु होते, कोण होते कोणाला माहितीये? द्रोणाचार्य. ते एवढे गरीब होते की त्यांच्याकडे गाय पण नव्हती. द्रोणाचार्याची बायको त्याच्या मुलाला अश्वत्थामाला पीठ काढून म्हणायची बेटा दूध पी. एक वेळा म्हणजे कुठेतरी पिकनिक मध्ये गेला होता आणि तिकडे पिकनिक मध्ये त्याने भरपूर दुधाचे आयटम खाल्ले, त्याला कळून आलं की दूध कसं असतं. ठीक आहे. तर ह्या जगामध्ये असे लोक आहेत ते श्रीमंत जन्माला येतात. ठीक आहे. आता ही बाई बघा आंधळी आहे, ती म्हणजे ते ह्याच्यावरती काम करते, ते नऊवारी साडी वगैरे बनवतात. आता ही बघा म्हणजे ह्याला कोण नाही, घरचे लोक कुठं कोणी खायला दिलं तर खाणार. ठीक आहे. आता ही बघा अपंग मुलगी आहे. हे बघा एक व्यक्ती दिसायला एकदम कुरूप आहे, कुरूप समस्या. आता हे सगळं तुम्हाला मनुष्य म्हणजे समाजमध्येच दिसून येईल, पशु समाजमध्ये असं दिसून येणार नाही. आता मी एक 5 दिवस अगोदर बीडच्या तिकडे एक गाव आहे अंजनवटी, तर तिकडे फार चांगलं तळ आहे. मी सकाळी पहाटे जप करायला गेलो होतो. तो कमीत कमी 500 पान कावळे आले. किती? 500. ते 5 झोड मध्ये आले असतात. तर बघायला एवढं सुंदर दिसत होतं पहाटे 7 वाजता. तर म्हणजे सगळं काही एक सारखं आहे, जसं आर्मीचे युनिफॉर्म घालतात ना, आर्मी पोलीस वगैरे. परंतु आता इकडं आपण बघतो सगळ्यांचे अलग अलग प्रकारचे कपडे, चप्पल, ते सगळं काही विचार. परंतु पशु पक्षी मध्ये असे काही जास्त विचार अलग नसतात.
मनुष्यामध्येच हे सगळं आढळून येतंय का? इकडे बघता असे भरपूर लोक आहेत, त्यांना काय वाटतंय मी चुकीने ह्या घरात जन्म घेतलो, इकडं हे ते. परंतु आपण बघतो की हे सगळं काही आपल्या इच्छाने होत नाही, आपलं पूर्ण कर्म आहे. कर्मणा दैवी नेत्रेण. तर गीतेमध्ये भगवान काय म्हणतात, कर्मणो हि अतिबोधव्यम गहन कर्मणो गती. गहन कर्मणो गती म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो पण घडून येतंय थोडं अगोदर आपण काहीतरी केलेलं आहे. धृतराष्ट्र आंधळा जन्माला आला, त्यांनी कृष्णाला विचारलं मी आंधळा कसं जन्माला आलो? तर भगवंताने सांगितलं 50 जन्माअगोदर तो 100 पक्षीच्या मुलांना आगीचं जाळ घालून मारला होतास. त्यांचे आई वडील त्यांना वाचवायला आले, ते आगीने आंधळे झाले. 50 जन्मानंतर तुझं एवढं पुण्य झालं की आता ह्या जन्मामध्ये 100 मुलं झाली आणि तू आंधळा जन्माला आलास आणि तुझे लेकर तुझ्या अगोदर मेले. तर आपण जो कर्म करतो आपल्याला कळून येत नाही की त्याचं आपल्याला फळ पुढच्या जन्मामध्ये कसं भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या जगामध्ये बघता आईच्या गर्भामध्ये 9 महिना अंधकारमध्ये मलमूत्रमध्ये आपल्याला 9 महिने दिवस काढायला लागते. आपण भगवंतांना प्रार्थना करतो. भागवत मध्ये कपिल देव सांगतात की कशा प्रकारे एक व्यक्ती भगवंतांना म्हणतो मला बाहेर काढा, इथून बाहेर काढा. तर बघा जो हा होता धीरूभाई अंबानी, तर त्याचं हे मृत्यूचं हे आहे. तर एक व्यक्ती किती पण धनी असून द्या, त्याला पण भगवंताने सगळ्यांना 24 तास दिले. कोण श्रीमंत माणसाच्या घड्याळामध्ये काय 48 50 तास 72 तास ते नसतात. भगवंताने टाइम सगळ्यांना एकसारखंच दिले. कधी कधी गरुड पुराण मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रत्येक मनुष्याला स्त्री पुरुष असून द्या 100 वर्ष आपली आयु आहे. तसं जसं तुम्ही मराठीमध्ये म्हणता तुझा जीवनाचा तू शिल्पकार, आपण कसं जगतो जीवन त्याच्यावरती आहे. अगर आपण मुंबईमध्ये राहिलो, मुंबईमध्ये एवढं पोल्युशन आहे की दररोज आपले 10 मिनिट आयु कमी होत आहे. इकडे तुमच्या घड्याळामध्ये रात्री 12 वाजले, परंतु त्यांच्या घड्याळामध्ये 11:50 12 वाजतात. कळते ना? आता समजा एका महिन्यामध्ये किती घंटे कमी झाले त्यांचे, मग असे 20-50 वर्ष मुंबईमध्ये राहतात, तर आयु कमी होणार फक्त प्रदूषणमुळं. बाकी मांसाहार हे ते खाल्लं त्यातून पण आयु कमी होते. तर अशा प्रकारे कारण भरपूर आहे. तर आज ह्या जगामध्ये मोजके फार कमी लोक आहेत जो 100 वर्ष का जगू शकत नाही. आयुर्वेदमध्ये काय म्हटलेलं आहे, दिनचर्या व्यक्तीने 1 वेळा खाल्लं पाहिजे. आजकाल आपण दिवसातनं 10 वेळा खातो. जो व्यक्ती 1 वेळा खातो त्याला योगी म्हणतात, 2 वेळा खातो त्याला भोगी, 3 वेळा जो खातो त्याला रोगी, आणि 3च्या पेक्षा जास्तीत जो खातो महारोगी. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इकडं नांदेडमध्ये माझे भरपूर मित्र आहेत, डॉक्टर्स आहेत. 2000 हॉस्पिटल आहे. किती? 2000 नांदेडमध्ये, रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला. जे खरं मी सांगतोय. चला, तर आपण बघतो ह्या जगामध्ये प्रत्येक दिवशी 1.5 लाख मुलं जन्माला येतात आणि 1 लाख लोक मरतात. 200 देश आहेत संपूर्ण जगामध्ये. तर 1 लाख लोकांमध्ये भारतामध्ये कुठेतरी 15-20 हजार फुल भारतामध्ये कुठेतरी मरत असतील. तर अशा प्रकारे ह्या जगामध्ये आपल्याला दुःख येणार आहे. मृत्यूच्या वेळी काय होतंय, तिकडे डॉक्टर नर्स घरचे लोक वगैरे असतात, ते यमदूत येऊन आपल्याला शरीरामधून बाहेर काढतात. यमदूत कवा गाय वासराला जन्म देते, आपल्याला ते वासराला बाहेर काढायला लागतं. तसंच यमदूत काय करतात, मृत्यूच्या वेळी ज्या व्यक्तीची मृत्यू होत आहे त्याला त्या शरीरातून बाहेर काढतात. त्याला म्हणजे शरीर सोडायची इच्छा होत नाही. मरणाऱ्या माणसाला काय वाटतंय मृत्यूच्या वेळी, भागवत मध्ये सांगितलेलं आहे की माझ्या बायकोचं माझ्या लेकरांचं काय होईल. तो म्हणजे फार दुःख मध्ये मरतो. तर त्याचं आपलं नाव, बायको, मुलं, परिवार, मित्र, समाज, धन, यश, उपाधी, देश, हे सगळं काही त्याच्याकडून निघून गेलं. समजा मी मरताना माझ्या मोबाईल मध्ये 1000 नाव आहेत लोकांची. आता ते 1000 नाव काय कामाचे आहेत काय? कोण येणार आहे काय? एक वेळा एक खरी घटना आहे. इकडं पुण्यामध्ये
कोविडच्या टाइमला एक भक्ताची मृत्यू झाली, एका सीईओची, एक कंपनीचा सीईओ होता, मोठ्या कंपनीचा, त्याचं पॅकेज होतं 2 करोड वर्षाचं. एक भक्त होते, साधारण भक्त होते, तर दोघांना एकच स्मशानमध्ये घेऊन गेले. तर त्या भक्ताला अंतिम संस्कारमध्ये प्रणाम करायला 2000 लोक भक्त गेले होते, 2000. आणि त्या व्यक्तीला अँब्युलन्स मध्ये आणले, 4 लोकच होते. विचार करा, एवढी पदवी, एवढं 2 करोडचं पॅकेज घेऊन काय फायदा झाला? कळते ना? तर यमदूत येतात आणि ते कुत्र्यांना यमदूत दिसून येतात, कुत्र्यांना. तर रात्री केव्हा तरी समजा कुत्रा रडतोय, कोणाचा तरी मृत्यू होणारच आहे. तर मी लहान असताना काय व्हायचं की गावागाव आमच्या घराच्या आजूबाजूला कुत्रा ओरडायचा, तर आमचे वडील जाऊन त्या कुत्र्याला दगड मारायचे. तर माझी आई काय म्हणायची, अरे तुम्ही कुत्र्याला कशाला दगड मारता, यमदूतला दगड मारा. यमदूत ते आपल्याला काय दिसून येत नाही कधी. तर कुत्र्याला दगड मारून काय फायदा, तो आपल्याला ड्युटी करायला आहे की. चला, तर अज्ञानी जे लोक आहेत, इकडे बघा, जसं मी अगोदर सांगितलं, ह्याची मृत्यू झाली, हे सगळे आत्मा आहेत. ही आत्मा निघाली. हा जो व्यक्ती आहे, गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असणे शुनीच्या स्वभावाक्ष पंडित समदर्शन. हा जो ब्राह्मण आहे त्याला माहिती आहे, हत्ती, ब्राह्मण, माऊस, कुत्रा, गाय, सगळ्यामध्ये आत्मा आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. तर अशा प्रकारे इकडे बघता, हे यमदूत यमराजीकडे घेऊन जातात. हे चित्रगुप्त आहे. तर चित्रगुप्त आपलं फाईल काढणार. तर चित्रगुप्त काय म्हणतात की आम्ही यांना 4 नोटीस पाठवले. किती? 4 नोटीस. अशी कथा आहे. एक व्यक्ती मेला, तर त्याला यमदूत घेऊन गेले यमराजीकडे. तर यमराजाने म्हटलंय, चित्रगुप्त यांची फाईल काढा. किती नोटीस पाठवला? म्हटलं 4. ना सांगा काय काय. पहिला नोटीस, हा म्हणतो मला काही नोटीस भेटलं नाही. म्हटलं की जेव्हा हे वयाचे 50 वर्षाचे झाले, तर आम्ही केस यांचे सफेद केले, ठीक आहे. परंतु ह्यांनी नावीच्या दुकानामध्ये जाऊन टाटा गोदरेज हेअर डाय लावलं, ठीक आहे. खरी घटना आहे. मग जसे 55 वर्षाचे झाले, तर ह्यांची आम्ही दृष्टी कमी केली. तर त्यांनी डॉक्टरकडे जाऊन चष्माचं डबल फोकल जोपण. मग जेव्हा 60 वर्षाचे झाले, तर ह्यांचे जबडे आम्ही ते ढिले केले. तर डॉक्टरकडे जाऊन नवीन जबडा लावून घेतला. 32च्या जागी 36 दात लावला. मग जेव्हा वयाचे 70 वर्षाचे झाले, तर आम्ही ह्यांची पचनक्रिया कमी केली. तर ह्याने जाऊन मेडिकल स्टोर मध्ये हिंगोली, हाजमा, मग काय काय खात होता माहिती नाही. तर यमराजने म्हटलं, बघा तुम्हाला 4 नोटीस पाठवले, तुम्ही काही लक्ष दिला नाही. तर अशा प्रकारे आपण म्हणजे आपलं टाइम कमी होत चाललंय, आपण लक्ष देत नाही. हा आजचा दिवस मावळला का नाही? आज आपला जीवनाचा 1 दिवस कमी झाला. आम्ही लहान असताना आमच्या घरी कॅलेंडर असायचं, तर त्यात तिथी हे ते सगळं ते एक कागद फाडायचे. आम्ही 5 मुलं, आमचं एक कॉम्पिटिशन असायचं, सकाळी लवकर उठून कोण त्या म्हणजे पूर्वीच्या दिवशीचं कागद कोण काढणार, ते 365 त्यात पेपरचा एक गट्टा असायचा, ठीक आहे. तर असं भागवत मध्ये काय उल्लेख दिलेला आहे, सूर्य उगतोय, सूर्य मावळतोय, तर 1 दिवस आपला जीवनाचा कमी झाला, तर आपल्याला ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे की आपले दिवस भरत चालले, ठीक आहे. आए भी अकेला जाए भी अकेला, जिंदगी है 2 दिन का मेला, ठीक आहे. पण तो अज्ञानवश लोकांना काय वाटतंय, मला स्वस्थ, जवान, सुंदर, धनी आणि क्रियाशील राहिलं पाहिजे, ठीक आहे. तर इकडं बघता कर्माचा नियम काय आहे, आपण किती पण प्रयास केलं बिमारी होणारच, म्हातारापणा येणारच. आणि किती पण आपण वैज्ञानिक संशोधन केलं, आजकाल डॉक्टर लोक काय म्हणतात की आम्ही माणसाला अमर मानू. एक खरी घटना आहे. 1972 मध्ये एक माणूस होता अमेरिकामध्ये, वॉल्ट डिस्नी. तुम्ही ते व्हिडिओज बघितलं असणार, मिकी माऊस वगैरे. हा व्यक्ती एवढा धनी होता, त्याने डॉक्टरनी काय म्हटलं की तुमचं मृत शरीर आम्हाला द्या, तुम्हाला पुढच्या 20 ते 50 वर्षामध्ये आम्ही परत जिवंत करू. तर त्यांनी लॉयरला काय म्हटलं की माझं मृत्यू झाली होतं, माझ्या शरीर ह्यांना द्या, डॉक्टरना.
तर ते शरीर त्या डॉक्टरांना दिलं. आता गेल्या वर्षी 2 वर्ष अगोदर 2022 मध्ये 50 वर्ष झाले, 1972 ते 2022. तर एक फार मोठी चर्चा होती जगामध्ये. या माणसाचं शरीर 50 वर्ष अगोदर दिलं होतं. डॉक्टर लोकांनी म्हटले होते की ह्याला आपण परत जीवन करू. या माणसाचं शरीर हाय काय, नाचलं, मेलं, पुरलं, काय झालं, काहीच न्यूज नाही. असं काय होणार नाही. ह्या जगामध्ये कोणी पण किती पण मोठा विचार केला, मला काही यमदूत बघू शकत नाही, असं नाही. जेव्हा मृत्यू येणार आपण तिकडं आरामात पोहोचणार. तो अशी एक पुराणमध्ये कथा आहे. एक वेळा एक झाडावर एक पोपट फळ खात होता. तर खालून यमराजजी चालले होते. यमराजची गाडी कोणची आहे? टोयोटा सुझुकी रेडा. काय यमराजजी रेड्यावरती चालले होते. तर यमराजाने त्याच्याकडे बघितलं. तर त्या पोपटला उचकी लागली. मला लागली कोणाची उचकी? यमराजची. तर यमराजी पुढे निघून गेले. तर आता पोपटला काय वाटलं, अरे यमराजने माझ्याकडे बघितलं. तो गरुडकडे गेला, गरुडजीकडे. म्हटलं फार इमर्जन्सी आहे बघा, यमराजने माझ्याकडे असं बघितलं, मला फार भीती वाटायला. तर तुम्ही मला 7 समुद्र पार घेऊन चला. आता 7 समुद्र पार करायला गरुडलाच 12 तास लागतात. तर गरुडने म्हटलं काय चिंता करू नको, बस पाठीवर, चला निघाले. पहाटे ते 7 समुद्र पार तिकडं पोहोचले दुसरीकडं. तर तिकडं एक गुफा होती, एक डोंगर होतं. तर त्या पोपटने काय म्हटलं, मी आरामात जाऊन आता इकडं लांब श्वास घेऊन इकडं आराम करणार. जसं ते गुफामध्ये गेला तर एक अशी जोरात आवाज आली की कोणी त्याचा गळाच पकडला. तर आता गरुडला वाटलं रे इकडं एकांतमध्ये त्याला सोडलं, त्याला कोणी पकडलं. गरुड परत तिकडे गेले तर तिकडे बघितलं की यमराजनेच त्याला पकडलं होतं. तर गरुडने म्हटलं अरे कशाला त्याला भीती घालता, सोडा ना. तर तुम्ही त्याच्याकडे असं का बघितलं होतं काल? तर यमराजाने काय म्हटलं की मला एक असं टेन्शन झालं की ह्याची मृत्यू इकडं लिहिलंय आणि हा तिकडं काय करतोय. ह्याची मृत्यू इकडं लिहिलंय आणि हा तिकडं काय करतोय. आणि तसं म्हणतात ना, गीदड़ जब गीदड़ की मौत आती है तो शहर की तरफ भागता है. तर ज्याची जिकडं मृत्यू निश्चित आहे तो व्यक्ती तिकडं पोहोचणार. त्याला आपल्याला काय प्रयास करायची गरज नाही. तर इकडं बघता आपल्या जीवनाची खरी म्हणजे वास्तविक खरं म्हणजे काय, एक दिवशी सगळ्यांना म्हातारपण येणार. आपण सगळे द्राक्ष खातो का नाही? मग एक दिवशी काय होणार, द्राक्ष सुकवलं तर काय होणार, किसमिस. एक दिवशी सगळ्यांना किसमिस व्हायचंच आहे. मग झालं राम नाम सत्य है. ठीक आहे. तर एक किडा आहे त्याला रेशम किडा म्हणतात. तो हा किडा जो आहे एक चांगलं घर बनवत आहे आणि त्यातच तो अडकून जातो, त्यातच त्याचे मृत्यू होते. तर आज ह्या जगामध्ये जास्ती लोकांची तीच घटना आहे. आपल्या जीवनामध्ये काही जिज्ञासा करत नाही, घरीच राहतात. कसं धतराष्ट्र होता तो घरीच राहत होता. तर विदुरने विचार केला अरे काय माणूस आहे, ह्याला अजून काय ह्याच्यामध्ये वैराग्य आलं नाही. तो विदुरने त्याला फटकारलं, काय तर तुम्हाला लाज आहे की नाही, कुत्र्यासारखं तुम्ही इकडे घरी बसला आणि जो भीम खातोय त्याचं तुम्हाला उलट खायला भेटतंय, काहीतरी लाज आहे तर बाहेर निघा. तर आज जास्ती लोकांची ही स्थिती आहे की लोक काय आपल्या जीवनाचा परम उद्देश काय आहे त्याची काय जिज्ञासा करते, फक्त जगायले. ते पशु पक्षी पण जगायले. ठीक आहे. तर हा अमेरिकाचा फार दांडगा प्रेसिडेंट होता रोनाल्ड रेगन. तर ह्याला डॉक्टरने काय म्हटलं, तुम्हाला आता विसरायची बिमारी झाली, तुमच्या जीवनाचा सूर्यास्त फार लवकर होणार. काय की तुमचे लवकर मृत्यू होणार आहे. भागवत मध्ये श्लोक आहे, आयुर्हर्ते पुंसाम उदयनास्तन चयसो. आपलं जसं दिवस मावळत जातात मृत्यूच्या निकट आपण जातो. एक व्यक्ती फार दांडगा व्यक्ती होता मोहम्मद अली. तर ह्याची पण 2 वर्ष अगोदर मृत्यू झाली. तर सांगायचं अर्थ आहे की एक व्यक्ती किती मोठा धनी शक्तिशाली काय म्हणून द्या, मृत्यू ते काय भेदभाव करत नाही. ठीक आहे. तर गीतेमध्ये भगवान काय म्हणतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन. ह्या जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी सगळ्यांना एकसारखा नियम आहे. ठीक आहे. कोणी काय कुठं यमराजाला घुस देऊ शकत नाही. ठीक आहे. तर अशी एक पुराणमध्ये कथा येते. एक व्यक्ती आर्टिस्ट होता.
तर जेव्हा पण ते यमदूत घ्यायला यायचे तो त्यांना चकमा द्यायचा. चकमा म्हणजे काय, पकडायला येत नव्हता. तर यमदूताने यमराजला काय म्हटलं की हा माणूस असा आहे की आमच्या हातात येतच नाही, तुम्हाला जायला लागणार. तर यमराजाने म्हटलं ठीक आहे, माझी गाडी बाहेर काढा. तर यमराजी त्या गावी आले खाली. तर आपल्या रेड्याला बांधलं एका झाडाखाली, त्याच्या घराकडे जात होते. एक डोंगर दिसून आला, डोंगर मोठा दांडगा. त्याला म्हटलं जय चल, तुला आज भरपूर खायला देतो. तर त्या माणसाला कळून आलं की आज मला यमराजी स्वतः यायला घ्यायला. घरच्या लोकांना म्हटलं गावामध्ये लोक बाहेर हाकतात ना, ते मलमूत्र लावा. यमराजी नको बाबा, पळून जाते. तर यमराजी त्या डोंगरला घेऊन आले होते आणि तो तिकडं घरामध्ये त्याला वरंड्यामध्ये असं मलमूत्र लावलं होतं. तर यमराजीने डोंगरला काय म्हटलं, जा चांगलं चाटून त्याला खाऊ नकोस, त्याच्या शरीरावरती ते लावले त्याकडे खाऊन टाक. तर त्या डोंगराने सॉंग 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 करून फटाफट त्याला क्लीन करून टाकलं एकदम चकाचक. यमराजने म्हटलं काय रे, तुझ्याकडे आणि दुसरी काय आयडिया आहे काय? आणि त्याने म्हटलं नाही, हँडसअप, बस ही लास्ट आयडिया होती. तर कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये आपण गेलो, कोणच काय डॉक्टर आपल्याला काय वाचू शकणार नाही. ठीक आहे. तर ह्या जगामध्ये आणि 3 प्रकारचे क्लेश आहेत. त्या एक आहे आपलं मन. आपलं मन आपल्याला दिवसभर सतत असते. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक क्लेश. मग आधी भौतिक क्लेश, मच्छर, हे मासे, कुत्रे, आपले लेकरं, त्यांना आणि आजकाल हे आतंकवादी, ह्यांना म्हटलं जातं आधी भौतिक. आणि एक तिसरं क्लेश आहे, त्याला म्हटलं जातं आधी दैविक. केव्हा जास्ती पाऊस होतोय, केव्हा भूकंप होतोय, केव्हा कुठं जास्ती पाऊस होतोय, लोक वाहून जातात. ठीक आहे. तर हे 3 प्रकारचे क्लेश ह्या जगामध्ये असणारच. ठीक आहे. गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, हे जग काय आहे, पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. इकडं परत परत जन्म असतंय, दुःखालय आहे. ठीक आहे. जसं भोजनालय, मंत्रालय अलग अलग आहे, तर ह्या जगाला मृत्यू आलय म्हटलं जातं. तर गीतेमध्ये काय म्हणतात भगवंत, ह्याच्यासाठी काय समाधान आहे, भगवंताने काय समाधान दिलेलं आहे, मामुपैत्या पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वत नामनुवंती महात्मना संसिद्धिं परमागता. ह्याचा अर्थ आहे जो व्यक्ती भगवत धामला जातो, जसं तुकाराम महाराजने काय म्हटलंय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. ठीक आहे. वैकुंठ जगत असं आहे की तिकडं जन्म मृत्यू काही नाही. तर गीतेमध्ये असे भरपूर श्लोक आहेत जिकडे भगवंताने आध्यात्मिक जगतची माहिती दिली. आता समजा तुम्हाला मी म्हटलं की मी तुम्हाला एक चांगलं एक घर बनवून देतो, तिकडं बंगला, गार्डन, हे ते नोकर सगळे काही असतील, तुमचे झोपडपट्टीचं घर आहे हे सोडून टाका, तर तुम्ही खुश होणार का नाही? तुम्हाला चांगलं नोकर सकट बंगला, शेत, चांगलं घर भेटतंय. तर अशा प्रकारे ह्या जगाच्या पलीकडे एक जग आहे, त्याला आध्यात्मिक जगत म्हटलं जातं. ठीक आहे. तर तिकडे गेलं तर आपल्याला परत यायची गरज नाही. हे तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठला जाणार होते तर त्यांनी पत्नीला काय म्हटलं, तू अर्धांगिनी आहेस, तू पण माझ्याबरोबर वैकुंठला, तुला पण फ्री तिकीट आहे. तर त्यांनी काय म्हटलं, अरे लेकरांना पोळी कोण बनवणार, म्हशीचं दूध कोण काढणार, वैकुंठ वैकुंठ म्हणता जाऊन या परत. तर भगवंताने म्हटलं चला भगवंता तुम्ही याला बघून घ्या. ठीक आहे. हे बघा वैकुंठ जगत आहे. एक असं जग आहे जिकडं आपलं भगवंताचा एक संबंध आहे, शाश्वत संबंध आहे. ठीक आहे. तर आपल्याला ह्याची जिज्ञासा केली पाहिजे. गीतामध्ये हे सगळं काही, भागवत मध्ये हे सगळं उल्लेख केलेला आहे. गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, मला आठवण कर, माझा भक्त बन, माझी पूजा कर, मला नमस्कार कर, अशा प्रकारे निश्चितपणे तू माझ्याकडे येणार. भगवंत हे अर्जुनला सांगायले. तर भागवत मध्ये उल्लेख दिलेला आहे की मनुष्य जन्म म्हणजे फार दुर्मिळ आहे. लब्ध्वा सुदुर्लभम इदं बहुसंभवन्ते. इकडे बघता एक नदी आहे, ह्यात मेलेले मळे वाहून चालले. थोडं सगळ्यांनी लक्ष देऊन बघा, तुम्हाला काही दिसून येते का? बघा काय दिसून येते यात? सगळे मळे चालले, परंतु एक माणूस जिवंत आहे. बघा, ह्याला कोणतरी हात द्याय. ठीक आहे.
आज 800 करोड जनसंख्या आहे. भारतामध्ये 120 हिंदू लोक आहेत. तर किती लोक आहेत की आपल्या जीवनाचं परम लक्ष्याबद्दल जिज्ञासा करतात? फार कमी लोक. म्हणून जन्म म्हणजे फार दुर्लभ. म्हणजे भगवान काय म्हणतात, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. तर हे राजा ऋषभदेवनी आपल्या मुलांना काय म्हटलं, ज्या व्यक्तीने आत्मसाक्षात्काराचं जिज्ञासा केलं नाही त्याचं जीवन व्यर्थ केल्यासारखं. ठीक आहे. तर अशा प्रकारे भगवत धाम आहे, तिकडं काय सुख आहे, तिकडं काही दुःख नाही, तिकडं आपलं भगवंताचं शाश्वत संबंध आहे. तर भागवत मध्ये कथा येते, भगवंतांनी त्यांच्या ब्रजवासींना संपूर्ण वैकुंठ जगत दाखवलं. एक वेळा म्हटलं की आपण तिकडे जाणार, तिकडं आपलं शाश्वत जीवन आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो. जे पिक्चर बनवतात ते कल्पना असते, त्यात काही खरं नसते. तर इकडे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो बघा की एक माणूस आहे आणि एक स्त्री आहे. ह्यांचं आता 1 मिनिट. हा इसके बाद में हा ओके थांबते. इकडे बघता हे दोघं हे आहेत लावारिस, म्हणजे अनाथ आहे. अनाथ म्हणजे ते लंडन मध्ये दोघांची भेट झाली, आपस में बोले पहली मुलाकात है, चुप चुप बैठे तो जरूर कोई बात है, पहली मुलाकात है. ठीक आहे. तर असे गप्पा मारत होते. तर तिकडे बाजूला एक फार एक श्रीमंत माणसाचं घर होतं. तर तो श्रीमंत माणूस घरातून बाहेर निघतोय ऑफिसला जायला. बघा ऑफिसला चाललाय, त्याची बायको त्याला मिठी मारते. हे बघायला बघा त्यांनी काय खाल्लंय माहिती नाही, ती किती खुश आहे बघा. आणि मी किती सांगू, मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. हा म्हणतो अरे बाप बघा ते किती खुश आहे. आपल्याला पण अगर भगवंताने असं काही दिलं असतं तर म्हणतात ना भगवान देता है तो हा थोडा संभाल के छप्पर फाड़ के देता है. तर अशा प्रकारे काय झालं, हा म्हणतोय आपल्याला तसले घर भेटलं तर आपण सुखाने तिकडं राहू शकतो. बघा झालं. आता ही बाई नाश्ता बनवायला हा आला. हा म्हणतो अरे तू फार छान कपडे घातलेस. ठीक आहे. ती म्हणते मी नाश्ता बनवते. हे बघा खिडकीमध्ये सेम लागले. तुमच्या कोणाच्या घराच्या खिडकीमध्ये लागतंय काय सेम? बघा. ती म्हणते अरे गाईला हाक मारा, दूध काढा. बघा आता हा गाईला हाक मारतोय, गाईचं दूध काढायची गरज नाही. बघा गाईला हाक मारतोय, सुरभी आजा आली. आता दूध काढायची गरज नाही, भांड खाली ठेवायचं. बघा आता ह्याचा नाश्ता तयार इकडं. आता तिकडं दरवाजावरतीच तिकडं ते हे लागले द्राक्षे. बघा कसं टाइमपास करतोय तो. बघा कोणाला पाहिजे तर घ्या 1-2. ओके झालं, दूध तयार. आता मूर्ख आहे, गाढव आहे, गाय गाय म्हणजे त्याला काय माहिती नाही, लात मारतोय. चला आता इकडे नाश्ता करायले. आपका सपना मेरा अपना, कर लो दुनिया मुट्ठी में. इनका भी वैसे ही था. ह्यांचं पण तसंच होतं. आणि ते एक स्वप्नच बघत होते, ते काय खरं झालं नाही. तर ह्या जगामध्ये असंच होणार आहे. जोपर्यंत आपण जिज्ञासा करत नाही, जोपर्यंत आपण ह्या भौतिक जगामध्ये जिज्ञासा करत नाही तर आपण अज्ञानमध्येच राहणार. तर जास्त टाइम काय आपलं घेणार नाही. अगर टाइम आहे तर आपण आणि एक भजन म्हणूया, एक वृंदावनचं भजन म्हणूया. कोणाला काही प्रश्न आहे, जिज्ञासा आहे? आज आपल्या इकडं आपल्या मनुष्य जीवनाचं, आपल्या जीवनाचं परम लक्ष्य काय आहे? या मृत्यू जगापासून पलीकडे एक जग आहे, ते वैकुंठ जगत आहे, गोलोक वृंदावन. इकडं आपलं भगवंताचा संबंध आहे. आपल्याला ते संबंध भगवंताबरोबर जोडायचा आहे. हरे कृष्ण. तर हे आपण गीता भागवत मधूनच करू शकतो वाचून, आणि नियमित जप केलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न नसेल तर आता आपण भजन म्हणूया.
second half, lower second. जय माधव मदन मुरारी राधे श्याम 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 जय माधव मदन मुरारी राधे श्याम 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 जय केशव कलिमल हरि राधे श्याम 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 जय हरे हरे श्याम 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 सुंदर कुंडल नयना विशाला गले सोहे वैजयंती माला
गोपाल कृष्ण भगवान या शास्त्राच्या माध्यमातून जीवनाचं खरं लक्ष्य काय आहे हे खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं. प्रभूजींचा आपण धन्यवाद व्यक्त करूया की वेळेस हरी बोल म्हणून. हरी बोल. हरे राम हरे राम 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 हरे आपण आपल्या सुंदर वाणीतून प्रवचन केलेलं आहे. त्यांच्या प्रवचनाचा आपण सर्वांनी मनसोक्त लाभ घेतलेला आहे. काहीतरी मंदिरामध्ये नाविन्यपणे वेगवेगळे उपक्रम चालू करण्याच्या दृष्टीने आपण वरच्यावर काही ना काही वेगळं प्रवचन कीर्तन घेत असतो. त्यामध्ये आज इस्कॉनतर्फे आपल्याला सेवा दिलेली आहे. मी मंदिरातर्फे प्रभूजींचे आभार व्यक्त करतो. तसेच मंदिरातर्फे आपला प्रसादातर्फे आपण सन्मान स्वीकारावा ही विनंती करतो. सुभाष काका धन्यवाद. कृपया आपण घ्यायचं. आता मी महामंत्र म्हणणार त्यानंतर तुम्ही महामंत्र म्हणायचं. सर्वांनी उभं टाकून कीर्तन करू शकता. हरे कृष्ण. सर्वांनी उभं टाकायचं कीर्तन.
हरे कृष्णा। जय निमाय जय निताय।
चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे हरे महाप्रसाद की